नमस्कार मित्रांनो, मी गौरव बुराडे आज तुमच्या समोर एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलोय आणि मेनली हा व्हिडिओ जो आहे हा आहे मॉस आणि सॉम साठी. ओके, सब्जेक्टचे नाव बघून लक्षात आलं असेल की सेकंड इयरच्या मेकॅनिकल आणि सिव्हिल ब्रांचच्या स्टुडंटसाठी हा व्हिडिओ आहे. मी जवळपास 13-14 इयर्स पासून या फील्डमध्ये आहे. या फील्डमध्ये म्हणजे टीचिंगच्या फील्डमध्ये आहे. बऱ्याच वर्षांपासून मी इंजिनिअरिंगचे क्लासेसही घेतो. तर एवढ्या सगळ्या वर्षात मला एक गोष्ट बघायला मिळाली आहे की हे जे विषय आहेत म्हणजे मॉस काय आणि सॉम काय, फक्त नावं वेगळे वेगळे आहेत. ओके, सिव्हिल वाले मॉस म्हणतात, मेकॅनिकल वाले सॉम म्हणतात. तर या सब्जेक्टमध्ये फेल होणाऱ्या स्टुडंट्सचे पर्सेंटेज हे बाकी सब्जेक्ट पेक्षा खूपच जास्त प्रमाणात आहे. आणि असं का होतं, तर याच्यासाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवतोय की एक्झॅक्टली कुठले कारण आहे की ज्याच्यामुळे इतके सारे विद्यार्थी फेल होत आहेत. तर काही छोट्या छोट्या गोष्टी मी पॉइंट आउट केल्या आहेत माझ्या पद्धतीने, जशा मला योग्य वाटतील अशा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला मॉस मध्ये हे सगळे चॅप्टर्स आहेत जे काही लिहिलेले आहेत मी इकडे. बेंडिंग, शिअर, टॉर्शन, डायरेक्ट अँड बेंडिंग, कॉलम्स, आणि या सगळ्या चॅप्टरचे काही फॉर्म्युले पण लिहिलेले आहेत. ओके, तुम्ही या सब्जेक्टसाठी जर नवीन असाल तर टेन्शन घेऊ नका. सध्या मी काही शिकवत नाहीये तुम्हाला किंवा एवढे सगळे फॉर्म्युले बघून पॅनिक होण्याची पण काही गरज नाहीये. ओके, एकच गोष्ट बघा की हे दिसतं इकडे आय, त्याच्याच बरोबर आहे वाय. त्यानंतर इथे सुद्धा वाय आणि आय. त्याच्यानंतर इकडे जे आहे, पण जेचं मिनिंग इथे दिलंय, जे की परत आय वरती डिपेंडंट दिसतंय काहीतरी. त्यानंतर इथे पण आय आहे. त्यानंतर या फॉर्म्युल्याची कनेक्टिव्हिटी इथे आहे आणि या फॉर्म्युल्याची कनेक्टिव्हिटी इथे आहे. तर मित्रांनो, हे जे 5 चॅप्टर आहे हे जवळपास 3 युनिट्स आहेत आणि 3 युनिट म्हणजे झाले 50 मार्क. म्हणजे हे 5ही चॅप्टर एका पर्टिक्युलर गोष्टीवरती डिपेंडंट आहे आणि त्या गोष्टीला इथे आय ने दाखवलंय. आणि मित्रांनो, या आय ला म्हटलं जातं मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा कुठे शिकलोय आपण, तर हा आपण शिकलो आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये. मग आता होतं काय की जे मुलं डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला येणार आहेत ते तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स फर्स्ट इयरला शिकलेत, त्यांच्या डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला, ज्याला आता झाले 3 वर्ष. आणि जे डिग्रीचे आहेत म्हणजे 12th नंतर आलेले आहेत, ते रिसेंटली मेकॅनिक्स शिकलेत. पण मेकॅनिक्स मध्ये हा टॉपिक तुम्हाला एनसेम साठी होता. आणि एनसेमला म्हणजे माझ्या माहितीनुसार सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शियावरती ऍज सच मुलं काही लक्ष देत नाही. ओके, मुलं एनसेम साठी शक्यतो फोर्स आणि फ्रिक्शन या 2 टॉपिकचं प्रिपरेशन जास्तीत जास्त करतात. आणि काही लोकांनी केलंही असेल समजा, तर त्या लोकांना 3-4 महिन्यात एंडसेमला मोमेंट ऑफ इनर्शिया नव्हता, त्याच्यामुळे या टॉपिक कडे काही लक्ष गेलं नसेल. तर मित्रांनो, एक सजेशन आहे तुम्हाला सगळ्यांना, जोपर्यंत तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया नाही जमणार तोपर्यंत या सब्जेक्टमध्ये पास होण्याचे स्वप्न तुम्ही बघू नका. ओके, तर एक सिंपल सजेशन देणार मी की सगळ्यात पहिले, अजून वेळ गेलेली नाहीये, जस्ट रिझल्ट लागलेले आहेत सगळे. जे लोक रेग्युलर सेकंड इयरला असतील त्यांच्यासाठी मेकॅनिक्स फारच फ्रेश होता. तर मेकॅनिक्सचे पुस्तकं, वह्या, नोट्स जे काही तुमच्याकडे असतील त्या एकदा ओपन करा आणि जास्त काही लोड नका घेऊ, फक्त मोमेंट ऑफ इनर्शियाचा अभ्यास करा. किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला जे शिक्षक लोक शिकवत असतील त्यांना पण एकदा तुम्ही सांगा की सर, आमचे 2-3 स्पेशल लेक्चर फक्त मोमेंट ऑफ इनर्शियावरती घ्या. जर आम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया जमला तर आम्ही इझिली या सब्जेक्टमध्ये पास होऊन जाऊ. ओके, आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्याकडे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही सेगमेंटमध्ये क्लासेसला येऊ शकतात. त्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मी इकडे ऍड केलेला आहे. तो तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला पर्सनली तसा टेक्स्ट करू शकता, काही पण अडचण आली तरी. चला, मी इकडे लिहूनही टाकतो. सो दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर. ओके, थँक्यू मित्रांनो.